मी आज आलेली आहे पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव, जिथे न्यू शॉप लॉन्च झालेला आहे. ओके, 2.5 तोळ्यापासून सुरुवात आहे Yes. याच्यामध्ये. जी ट्रॅडिशनल सुरुवातीपासून चालत आलेली 1 तोळ्यापासून सुरुवात आहे ह्याची. अच्छा. कारण ह्याच्यावरती जे कॉइन्स आहेत त्या कॉइन्स वरती ह्या लक्ष्मी आहे. प्रतिमा डबल कॉइनचे पण आहे. डबल कॉइनचे पण मस्त चांगले दिसतंय. सुरेख दिसतात, डिझाईन एकदम प्रिटी दिसते. मोस्टली जुन्या आधी सगळ्यांकडे आपल्याकडे असायचा. असायचा. लाईट वेट आहे, एकदम लाईट वेट आहे, एकदम सुंदर दिसते. गळ्याशी एकदम छान दिसतो. छान दिसते. आपले मोहन माळवानी पेंडेंट आहे ह्याच्यावर, ओके. आणि त्यातले मॅचिंग कानातले सुद्धा आहेत मोहन माळेचे. राणी हारमाला. हा 20 इंचची लेंथ आहे आणि 28 रेंज मध्ये तुम्हाला बसून जाईल. आणि तुम्ही पहा, एकदम मस्त दिसतोय दुरून पण, एकदम छान. हा कोणता पॅटर्न आहे? हा मोतीचूर नेकलेस आहे. मोतीचूर नेकलेस. हा थोडाफार सेम आहे, सिमिलर आहे. आणि ह्याला लास्ट पर्यंत चेन, बॅक चेन, प्लेन चेन नाही आहे. 4 तोळ्यामध्ये पण तुम्हाला येऊन जातो. सगळे वेगळे ह्याच्यावरचे डिझाईन्स बघा तुम्ही. चंदन हार म्हणतात काय ना? हा चंदन हार नाहीये, त्याचं जास्त आवळे म्हणजे जास्त काम असतं. प्रत्येक लेअरला वेगळं काम आहे ना? प्रत्येक लेअरला. कोल्हापुरी साज तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच आहे. आणि कोल्हापुरी साज हा ट्रेडिशनल दागिना आहे. त्याच्यासोबत ही वज्रटीक वज्रटीक. ब्रायडल सेट आहे ना? हा? येस. एकदम 47 ग्रॅम्स मध्ये तुम्हाला. अच्छा, 47 ग्राम. येस. आणि हा आहे आजचा दर 22 कॅरेट, 18 कॅरेट, 23 कॅरेट सिल्वर आणि गोल्ड. हां, हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू मासी शॉपिंग ब्लॉग. तर मी आज आलेली पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ह्या ब्रँचला, जिथे, आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की ही शॉप नवीन लॉन्च झालेलं आहे. तर कलेक्शन पण खूप सुंदर आहे. तुम्ही मंगळसूत्राचा ब्लॉग पाहिलाच असेल आपला, जिथे तुम्हाला मी खूप सुंदर असं कलेक्शन मंगळसूत्रामध्ये दाखवलं आहे. डेली वेअर, ऑफिस वेअर, लाईट वेटचे पण आहेत त्याच्यामध्ये, किंवा हेवीमध्ये हवे असतील तर ते पण आपण दाखवलेले. जर तो व्लॉग बघितला नसेल तर तो पण नक्की बघा. आणि असे सुंदर कलेक्शन मी वेगवेगळ्या ज्वेलरीचं तुमच्यासाठी घेऊन येते आहे. तर आज आपण सगळं कवर करणार आहेत नेकलेसचं कलेक्शन. तर याच्यामध्ये कमी ग्रामवाले, जास्तवाले सगळे आपण कवर करणार आहोत. लक्ष्मी हार, बकुळी हार, पोहे हार, राणी हार, वज्रटी, कोल्हापुरी साज. तुम्ही यांच्याकडे ना कोल्हापुरी साज प्रत्येक ठिकाणी पाहिला असेल, पण चोकरमध्ये कोल्हापुरी साज पण तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळेल. आणि अप्रतिम, अति सुंदर असं तुम्हाला कलेक्शन मिळेल. तर व्हिडिओ लवकर स्टार्ट करू. नमस्कार. तर आपण हारांचं कलेक्शन बघणार आहोत ना? तर हारांचं आपण ट्रेडिशनल फॅन्सी सगळे आहेत आपल्याकडे. आणि कितीपासून सुरुवात आहे आपल्याकडे हारांची? आपल्याकडे ट्रेडिशनल मध्ये हे जे लक्ष्मी हार जे आहेत ते आपल्याकडे 10 ग्रॅम पासून पुढे चालू आहे. अच्छा, 10 ग्राम 10 पासून ग्रॅम पुढे पासून आहे. पुढे स्टार्टिंग पासून येतो परत. नाही, तुम्ही सांगा फक्त, हे करते. कारण ना याच्यावर खूप चमकते. हा आणि हा. हा फिनिश तरी आहे. हा, याच्यावरती हा सांगा तुम्हाला design. प्रॉपर हा शॉर्ट मध्ये आणि हा लॉंग मध्ये. हा कोणता पॅटर्न आहे? हा कोइंबतुरी लक्ष्मी हार आहे. अच्छा. म्हणजे आधी जसं आपलं हा जे खूप वापरलेले ही त्याच्यामध्ये ही ती ज्वेलरी, हा ते माळ आहे, ती नेकलेस आहे. लक्ष्मी हार पूर्ण आहेत. लक्ष्मीचे बघितले तर चिन्ह वगैरे तुम्हाला तिथं चिन्ह बघायला भेटेल. हे बघा, पूर्ण ह्याला पूर्ण याच्यावरती पेंडेंट लक्ष्मी सुद्धा आले लक्ष्मीचे. ओके. आधी नुसती माळ होती ना? आधी नुसती अशी माळ यायची. अच्छा. तर थोडंफार आता काळानुसार कस्टमाइज जाऊन तर पेंडेंट आले आता. जी ट्रॅडिशनल सुरुवातीपासून चालत आलेली 1 तोळ्यापासून सुरुवात आहे ह्याची. अच्छा. कारण ह्याच्यावरती जे कॉइन्स आहेत त्या कॉइन्स वरती ह्या लक्ष्मी आहे. प्रतिमा. अच्छा. म्हणून ह्याला लक्ष्मी हार. ओके. आता हा लॉंग मध्ये झाला, हा पेंडंट मध्ये आला. शॉर्ट मध्ये पण आपल्याकडे आता अवेलेबल आहे. अच्छा, पुतळी म्हणजे लक्ष्मी हार आधी असतो. विदाऊट पेंडंट आणि लॉंग मध्ये होता, ते आता पेंडंट आणि लॉंग दोन्ही पण आहे. येस. आणि तुम्हाला असं शॉर्ट मध्ये चोकर चोकर टाईप. टाइप पण बघायला अच्छा. भेटतो. त्याच्यावरती वाव, मॅचिंग इयरिंग्स मस्त. पण आहेत. इयरिंग्स पण आहेत. आणि ह्या इयरिंग्स आहेत ना? येस. त्यामध्ये पण सिंगल मस्त. कॉइन आणि डबल कॉइनचे बघायला भेटतात असे. अच्छा. डबल डबल कॉइनचे पण आहे. डबल कॉइनचे पण मस्त चांगले दिसतंय. सुरेख दिसतात, डिझाईन एकदम प्रिटी दिसते. अच्छा, हे जर आपल्याला सिंगल घ्यायचं असेल तरी घेऊ शकतो ना आपण? हो, सिंगल मध्ये काय असेल मध्येच असायचं. तयार मध्ये. आणि सिंगल हे सिंगल असे झाले. सिंगल असे. हे पण साधारण 2 ग्रॅमचे असतात, एकदम लाईट वेट. अच्छा, हे फक्त 2 ग्रामचे? हा. ओके. तर हे पहा, 2 ग्राम मध्ये आहेत हे. आणि हे असे डबल मध्ये पण हवे असतील तर तुम्हाला डबल मध्ये पण आहे यांच्याकडे. आणि जसं सांगितलं की ट्रेडिशनल लक्ष्मी हार मोस्टली जुन्या आधी सगळ्यांकडे आपल्याकडे असायचा, आणि बऱ्याच जणांकडे असेल पण आता. तर त्याच्यामध्ये हे नवीन युनिक असं पेंडंट ऍड केलेलं आहे. तसं लॉंग मध्ये तुम्हाला याच्यावर लक्ष्मी हारावरती असं सुंदर लक्ष्मीची डिझाईन असलेलं पेंडंट दिसेल. त्याच्यानंतर चोकर टाईप पण तुम्हाला लक्ष्मी हार पाहायला मिळेल इथे असं. आणि हा दिसतो एकदम हेवी, पण खूप लाईट वेट आहे, एकदम लाईट वेट आहे. सुंदर दिसते. गळ्याशी एकदम छान दिसतो. छान दिसते. आणि कितीचा आहे हा? हा साधारणतः मॅडम पूर्ण इयरिंग सकट 12 ग्रॅम मध्ये आहे. इयरिंग्स. earrings. अच्छा, विथ Set च इयरिंग्स आहे. 12 ग्राम मध्ये.
हा हा पण विथ भारी. इयरिंग्स 12 ग्रॅम मध्ये आहे. सुंदर अशी लक्ष्मीची असं प्रतिमा आहे याच्यावरती, कॉइन वरती आपण असं एकदम मस्त अशी किंवा दिसायला आपण पण विथ सुंदर. पेंडेंट मध्ये आहे लक्ष्मी हार. विथ पेंडंट मध्ये पण एकदम Yes. छान दिसतो. आणि हा कितीचा जाईल? पूर्ण 2 तोळ्यापर्यंत. 2 कारण ह्याला तोळ्यापर्यंत पेंडंट आहे. पेंडंट जर पेंडंट नको असेल तर 1 तोळ्याच्या 1 आसपास. तोळ्याच्या धाग्यांमध्ये आसपास. पण बसतो विदाउट ओके. पेंडेंट मध्ये. तर हे पहा, विदाऊट पेंडंट तुम्हाला हा 1 तोळ्यामध्ये जाईल. विथ पेंडंट हे 20 ग्रॅम पर्यंत जाईल. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे 12 ग्रॅम पर्यंत विथ इयरिंग्स म्हणलात ना हे शॉर्ट मध्ये. शॉर्ट मध्ये हे असं चोकट एक पाहायला मिळेल. असे सुंदर लक्ष्मी हारांचे पण प्रकार इथं 3 व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील लक्ष्मी हारामध्ये. आणि जसं त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला जर सिंगल इयरिंग्स हवे असतील, टॉप्स हवे असतील, तर हे पण सुंदर डबल मध्ये पण आहे आणि सिंगल मध्ये पण आहे. आणि हे खूप कमी रेंज मध्ये आहे. 2 ग्राम पासून सुरुवात आहे याची. हे कोणते पॅटर्न आहे दादा? हे आपले मोहन माळव पेंडेंट आहे याच्यावर. आणि त्याचे मॅचिंग कानातले सुद्धा आहेत मोहन माळेचे. मोहन माळचा प्रकार आहे हा. तर हा पहा दुहेरी मोहन माळ आहे नाही, 2 पदरी आहे. 2 पदरी. येस. आणि असं सुंदर छान मस्त हेवी दिसणार Heavy दिसते. हा एकदम म्हणजे सूर्याचे कसे आपले हे असतात. हा, सूर्याच्या शेप मध्ये. सूर्याच्या आकाराचे बरोबर. कानातले पण सिमिलर तसे येतात. आणि इयरिंग्स पण तसेच आहेत एकदम छान असे. आणि हे किती याच्यामध्ये जाईल तोळ्यामध्ये? हा पेंडंट साईजचा आहे, तो साधारणतः 4 तोळ्यापर्यंतच आहे. अच्छा, पेंडंट सहित 4 तोळ्यापर्यंत. आता ह्याच्यामध्ये हे डबल लेअर आहे. ह्याच्यामध्ये 3 पदरी पण मोहन माळ 3 लेअर येते. पण ओके, येतात. 3 मध्ये पण होते. 3 मध्ये पण होती. त्याच्यामध्ये एक पत्र वाटले की थोडं वजन वाढतं. वजन पण वाढते. 10 ग्रॅम बरोबर वजन वाढतं. आणि ह्याच्यावरती जर बघितलं ना तर आपले जे कृष्णाचं जे आपले हे असते पंख. मोतीस मोरपीस आहे. त्याचे ह्याच्यावर डिझाईन केलेली आहे. अच्छा, पूर्ण मोरपीसची डिझाईन. मोरपीसची डिझाईन ह्याच्यावर. ओके. त्यामुळे याला असं मोहन माळ असं नाव पडलेलं आहे. आणि हे जे आहेत हे व्हर्टिकल मान्यांची माळ. शॉर्ट मध्ये 2 शॉर्ट पदरी, मध्ये व्हर्टिकल म्हणजे मान्यांची नाजूक माळ. मध्ये ना. मोहन माळ हा पहिला हा पॅटर्न होता. म्हणजे आधीच पूर्वीपासूनचा. पूर्वीपासूनचा हा, हा. बरोबर. जो पहिला ट्रॅडिशनल आपले घरचे म्हणजे आजी वगैरे घालत होते. आता थोडासा एक न्यू मध्ये म्हणून पेंडेंट ही अशी येत मोहन माळ मोहन केलेली माळ. होती. हे नवीन मध्ये. पेंडंट मध्ये. हे आपण आजीच्या वगैरे आधी खूप वापरायचे ते. आणि आताही बरेच जण अजूनही पण घेतात वापरतात, लोकं. असं नाहीये. जे अजूनही घेतात. हा, बरेच जण घेतात असं पण. आणि आणि हे पण एक नवीन पॅटर्न आहे डबल मध्ये आणि विथ पेंडंट. एकदम सुंदर पॅटर्न आहे असं. आणि हे व्हर्टिकल मध्ये पण त्यांनी सांगितलं एकदम नाजूक मध्ये. हा पण छान आहे. आणि हे हारांचे टेम्पल असे मध्ये पण तुम्हाला भरपूर येऊन प्रकार आहेत. हा सिंगल मध्ये होता ना. येस. हा बकुळी हार आहे ना. आपला बकुळ यार. ही कंठी माळ येते. ओके, ही ही सिंगल कंठी मध्ये पण मिळते तुम्हाला, डबल पदरी मध्ये पण मिळते. भेटते. अच्छा. ही सिंगल पदरी आहे आणि ही डबल पदरी आहे. आता ओके. सिंगल मध्ये ही तुम्हाला 15 ते 20 ग्रॅम पर्यंत एक सिंगल मिळून जाते. ही अच्छा. डबल तुम्हाला साधारणतः 3.5 ते 4 तोळ्यापर्यंत. अच्छा. लेंथ तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी त्या लेंथ प्रमाणे तुम्हाला मिळून जातं. मिळून कस्टमाइज करून. जे 24 ते शॉर्ट इंचेस मध्ये पण असते का? आता हा हो शॉर्ट का? मध्ये पण आता तुम्हाला मिळून जाते. आता ही साधारणतः शक्यतो डबल पूर्ण ही जी आहे ना हा. 21 इंच पर्यंत, 22 इंच. Long आता ही मध्येच आपल्याकडे ही घेतात. 24 इंच पर्यंत. अच्छा. 22 इंच सुद्धा घेतात. अच्छा. ही पण तशामध्ये सिंगल लेअर आहे. हे जोंधळे मण्यांची जोंधळे. जोंधळ्यांसारखे मणी येतात हे. त्याला लेन. जोंधळी माळ. अच्छा, हे जोंधळे म्हणे म्हणतात. जोंधळे मणी माळ. आणि हे कितीचं आहे? हे 18 ग्रॅम आहे टोटल. 18 ग्राम 18 मध्ये. ग्रॅम आहे. ह्याची लेंथ थोडी जास्त आहे. 26 इंच ह्याची लेंथ आहे. अच्छा. ही आपल्याला 24 इंच मध्ये पण भेटते आणि 22 इंच मध्ये 22 सुद्धा मध्ये मिळून पण जाते. मिळून जाते. आणि हिला लास्ट पर्यंत असे पूर्ण मणी आहेत. म्हणजे लास्ट अच्छा, चेन नाही, वगैरे काहीच पूर्ण नाही. मनी मध्ये आहे पूर्ण लॉंग मणी आहेत. म्हणजे उलटी बाजूला जरी पुढे आली तरी मणी हा. असे दिसून येतील तुम्हाला. आणि कोणत्याही साईडने घालता येतं. बकुळा हा. हा बकुळी ही हार आहे. बकुळी हार आपला जे महाराष्ट्रीयन पारंपरिक पारंपरिक जी आपण दागिना आहे. जे दागिना म्हणतो ते हाच हार आहे. बकुळी. आणि बकुळी हार किती पासून मिळते? बकुळ हारचे स्टार्टिंग जर बघितलं गेलं ना मॅडम तर आता हे जे आहेत हे 26 इंच आहे. अच्छा. तर ही 15 ते 20 ग्रॅम पासून तुम्हाला स्टार्टिंग येते. अच्छा, 15 ते 20 ग्राम पासून ह्याच्यामध्ये पण start 2 प्रकार आहेत. आता एक बकुळचे जे फुलं असतात हे छोटे फुलांमध्ये पण आणि मोठ्या फुलांमध्ये पण येतात आहे. हो आपल्याकडे. का? असं अच्छा, 2 मध्ये असते. हा. डबल मध्ये पण येतो. आता हा 3 पदरी बकुळा. वाव. हा 3 लेयर्स आहेत, 3 पदरी. वाव. त्याला मागे हा, चैन मस्त पण आहे. आहे. लेअर मध्ये हा असा तुम्हाला पूर्ण बकुळा हार
तर हा पहा एकदम असा जसा इथे सिंगल पदरी आहे बकुळी हार, तर तसाच मॅडमच्या गळ्यामध्ये बघा 3 पदरी पण तीन आहे. पदरी आहे. तसा सुंदर तुम्हाला 3 पदरी पण बकुळी हार इथे पाहायला मिळेल. मस्त दिसतो. आणि 3 पदरी किती जातो तो? 5.5 तोळा. 5.5 तोळ्यामध्ये. त्याला मागे चेन पण आहे. अच्छा, पूर्ण चेन आहे. पूर्ण म्हणजे अशी दोरी वगैरे नाही. गोंडा वगैरे काहीच नाही, पाहिजे असेल चेनच तर गोंडा पण मिळून जातो, पण शक्यतो चेन कशी आपल्याला सफिशियंट इझी हा. राहते, इझी टू वेअर आहे चेन असले तर. ही मोहनमाळ ही आपण आपली आता मोहनमाळ आपण बघितलेली. कव्हर केली तीच आहे. आणि हे जे हे आहे आपली व्हर्टिकल मण्यांची माळ. अच्छा, आपण जे आता वरती बघितलं होतं शॉर्ट मध्ये. ही शॉर्ट मध्ये 2 लेअरची हा, हे 2 लेअर मध्ये आणि हे सिंगल लॉंग व्हर्टिकल मण्यांमध्ये येते, म्हणजे लॉंग माळ आहे ती. Long 24 माळ. इंचाची लेंथ आहे आणि हे पण लाईट वेट मध्येच तुम्हाला बघायला भेटतात. 13 ग्रॅम मध्येच आहे. 13 ग्राम. आणि मध्ये इथं मध्ये मोठे फुटबॉल मनी दिलेले आहेत असे मोठे. आणि हे जे आहे ते हे आपले चपला हार. पोहेहार. कोहेहार. पोहेहाराला म्हणतात. पोहेहार याला चपलाहार पण म्हणतात. 2 नावे झालं, पोहेहार अच्छा, सुद्धा दोन्ही म्हणतात हार. आणि चपलाहार सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये हा पण एक वेगळा चपलाहार मध्येच राऊंड मध्ये जे आहे हे राऊंड चपलाहार आहे. राऊंड चपलाहार मध्ये. तर हे पहा राऊंड चपलाहार मध्ये पण आहे. आणि हा आपण नेहमी पाहिलेला आहे पोहेचा shape मध्ये. आकारासारखा असतो म्हणून पोहेहार असं म्हणतात. आणि याच्यामध्ये असा पण आहे. हा पण एक नवीन पॅटर्न आहे. त्याच्यामध्येच एकदम येतो छान आहे. चपलाहार मध्ये. चपलाहार मधलाच प्रकार आहे. मस्त. हे पण लॉंग मध्येच असतात का? लॉंग मध्ये 24 आणि 26 इंच. 24 आणि 26. आणि हे जे आहेत ते हे पण आपल्या ह्याच्यामध्ये फुटबॉल म्हणजे जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये माळाची व्हर्टिकल मण्यांची माळ. मध्ये चपलाहार असं आहे बघा. ह्याला पण असे सामोसे वगैरे असे छान केलेले आहेत. डबल लेअर मध्ये जे ना. पलटी पडतात ना, ते पलटी पडू नयेत म्हणून हे असे साइडने याला असं ब्रॉच दिलेले, ब्रॉच दिलेले. दोन्ही साईडला त्रिकोणी असे. तर हे पण छान आहे असं डबल लेअर मध्ये. मस्त आहे असं हे पण. ब्रॉच मुळे त्याला एक वेगळा लुक येतो. हा, actually बरोबर. ब्रॉच एकदम. मुळे. आणि दिसायला पण छान दिसतं ब्रोच मध्ये. हा व्हर्टिकल मण्यांची Vertical लॉंग मध्ये माळ. थोडा फॅन्सी पॅटर्न येतो तो. मशीन कटिंग मध्ये बनवलेले असे बघायचे जे मणी आहेत हे सगळे मशीन कटिंग मध्ये आहेत. टोटल हे 4 पदरी आहेत आणि 40 ग्रॅम्स मध्ये तुम्हाला अराउंड येतात. मध्ये ब्रॉच वॉचेस पण दिलेले आहेत सगळं. मॅट फिनिशिंग आहे ब्रॉचेस वर पण. आणि ह्याच्यावर डायमंडल हाय पॉलिश आहे, त्यामुळे एकदम ते खूप जास्त शाईन होतं. शाईन करतो. हा पण एक पॅटर्न. हे राणी हार सारखं दिसतो ना हा, दिसायला तसंच? थोडंफार सेम आहे, सिमिलर आहे. आणि ह्याला लास्ट पर्यंत चेन बॅक चेन प्लेन चेन नाही, अच्छा, डायरेक्ट पूर्ण ब्लॅक मनी मण्याची. सोबतच याची ओके. बॅक चेन ओव्हर. हा, अच्छा, फुल मनी आहे त्याला. लास्ट पर्यंत याला मनी आहे. मस्त. 40 ग्राम मध्ये ना. येस, पूर्ण 40 ग्रॅम. तुम्हाला जर हे नको असेल, तुम्हाला प्लेन साधी चेन हवी असेल तरी तरी तो पण आपण करून घेऊ शकतो. कस्टमायझेशन आपण करून घेऊ शकतो. कलकत्ता पॅटर्न्स मध्ये आहेत. हेवी आणि शॉर्ट मध्ये तुम्हाला हार पाहिजे असतील कलकत्ता पॅटर्न्स मध्ये तर हे बघू शकता. सुंदर पेंडंट आहे. डिझाईन एकदम मस्त. फिनिशिंग पण पाहू शकता, एकदम सुंदर फिनिशिंग आहे. आणि युनिक डिझाईन्स आहे. पेंडंटची पण डिझाईन्स एकदम मस्त. आणि लुक एकदम हेवी येतो याचा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला शॉर्ट मध्ये हवा असेल तर शॉर्ट मध्ये पण एकदम सुंदर डिझाईन आहे. ते किती पासून सुरुवात होतात दादा हे कलकत्ता जर तुम्ही शॉर्ट मध्ये बघितले तर शॉर्ट मध्ये 11-12 ग्रॅम पासून हे चालू होतात. अच्छा. आणि जर लॉंग मध्ये बघितले तर लॉंग मध्ये पण साधारण एक 20 ग्रॅमच्या पुढे तुम्हाला स्टार्ट बघायला भेटतं ह्याच्यामध्ये. ओके. लॉंग मध्ये 20 ग्रामच्या 20 पुढे ग्रॅमच्या पुढे आणि शॉर्ट मध्ये 12 ग्रॅम. 12 ग्राम पर्यंत. तर ही एक डिझाईन झाली. ह्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन्स पण पाहायला मिळतील शॉर्ट मध्ये, लॉंग मध्ये. आणि हे जे दिसतंय ना हेवी दिसतंय पण एकदम लाईट वेट आहे. एकदम लाईट वेट आहे. आणि ही मधली डिझाईन पण बघू शकता, एकदम सुंदर आहे. वरचा लेअर वेगळा, मधला लेअर वेगळा आणि खालचा लेअर पण वेगळा आहे. तिन्ही लेअर्स आहे ना मॅडम, वर्क वेगळे साबदाना मणी लावलेले, इथं कोयरी डिझाईन आणि खाली इथं चेन आहे, कमल चेन आहे. तिन्ही याचं मिक्स कॉम्बिनेशन बनवलेलं आहे. आणि हा लॉंग हार पण आहे. आणि प्रत्येकाचे कारागीर वेगळे म्हणजे टिकला पाडणारा कारागीर वेगळे, अच्छा, सगळे वेगवेगळे कारागीर आहेत. पॉलिश सगळे वेगळे कारागिरांथ्रू एक ज्वेलरी बनते. आणि हे पण पहा मस्त असं सुंदर पेंडंट आहे लॉंगला. त्याला असे खाली मोती पण आहेत. एकदम सुंदर डिझाईन आहे कलकत्ता पॅटर्न्स मध्ये. आणि अजून एक हा पण एक पॅटर्न आहे लेयर्स मध्ये. याला कोणतं म्हणतात दादा? लेयर्स मध्ये आहेत ना? हा, हे पण लेयर्स मध्येच आहेत. प्लस ह्याला हँगिंग लोलक पण आहे खाली. ओके. आणि हा पण छान दिसतो, दिसायला पण एकदम सुंदर आहे. फिनिशिंग पण खूप सुंदर आहे याची, पाहू शकता. आणि हा पण बघा लॉंग मध्ये येतो. मस्त.
इथं ह्या पॅच मध्ये वर्क वेगळं आणि इथं वर्क Work वेगळं वेगळं असं आहे ना? सगळीकडे हा. वेगवेगळं वर्क आहे आणि पेंडंटला मिक्स आहे जेवढे वर्क झाले मल्टिपल कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये. आणि पेंडंटचं पण वर्क बघा तुम्ही, एकदम छान वर्क पूर्ण आहे. असं तारांवरती काम आहे म्हणजे फिलिग्री पूर्ण त्याची फिलिग्री वर्क केलेलं आहे तारांवरती डिझाईन करणं म्हणजे जे ते डिपेंड पण होणार नाही म्हणजे असं त्याला जाड हा, खराब पण कार्विंग नाही मध्ये होणार. केलेले आहे. राणी हार मध्ये हा ना? 20 इंचची लेंथ आहे आणि 28 ग्रॅम मध्ये तुम्हाला बसून जाईल. हे बघा राणी हारचा प्रकार आहे, हा राणी हारच आहे. आणि एकदम छान असा 3 लेअर मध्ये. आणि ही डिझाईन पण बघू शकता तुम्ही, एकदम छान आहे अशी. आणि राणी हार मोस्टली बऱ्याच जणांकडे असतो आणि Mostly, हो. बरेच जण घेतात राणी हार मध्ये. म्हणजे एव्हरग्रीन डिझाईन आहे तर कस्टमायझेशन झाले जसं की मोहिनी हार आला त्याचे रिप्लेसमेंट हा, तशामध्ये पण हा पॅटर्न अजूनही चालतो अजूनही भरपूर चालतो. ह्यात तुम्हाला बिना पेंडेंटचं पण येणार विथ पेंडेंट सुद्धा येणार. हा, विदाउट पेंडंट स्टार्टिंगला अगोदर होते ते राणी हार जे हा आहेत ते. बरोबर आहेत ना तो पण. तशी पण आपल्याकडे डिझाईन्स आहेत अच्छा, तो उलट अजून ह्याच्या कमी ग्रॅमेज मध्ये बसून जातो बस. तुम्हाला. आणि हा जो आहे तो ह्यामध्ये लॉंग पेंडेंट मध्ये हा साधारण तुम्हाला 4 तोळ्यापर्यंत जातो. 4 तोळ्यापर्यंत. Yes. पूर्ण होडीगट पेंडेंट आहे त्याला होडीगट पेंडेंट म्हणतात ओके. जसं त्या आकाराचा असतं त्यामुळं. आणि शॉर्ट नेकलेस आपल्या कलकत्तेमध्ये हे 14 ग्रॅम मध्ये तुम्हाला बसून जाईल. 14 ग्रॅम. म्हणजे काय काय मुलींना कसं आता न्यूली मॅरिड असतात त्यांना असं एकदम नाजूक आवडतं नाजूक किंवा एकदम आवडतं, डेलिकेटेड बरोबर आहे. असतं त्यासाठी मग आपण हे 12, 13, 14 ग्रॅम मध्ये बनवलेलं आहे. बनवलेले असते. वा, मस्त. हा चंदन हार आहे चंदन हार मध्ये. याची पण लेंथ साधारण तुम्हाला 24 इंच लेंथ मध्ये येऊन जातो पूर्ण हा. ओके. आणि थोडं 4 तोळ्यामध्ये पण तुम्हाला येऊन जातो सगळे वेगळे वेगळे ह्याच्यावरचे डिझाईन्स बघा तुम्ही. चंदन हार म्हणतात काय ना? हा चंदन हार नाव आहे. वा, डिझाईन पण आहे आणि पॅटर्न पण बघा एकदम छान आहे असा. मस्त पॅटर्न आहे चंदन हार मध्ये. त्याच्यामध्ये टॉप्स पण येते. टॉप्स ओके. हा कोणता पॅटर्न आहे? हा मोतीचूर नेकलेस आहे. मोतीचूर नेकलेस. वा, 3 लेअर आहेत आणि तुम्ही पहा दोन्ही साइडला तुम्हाला फ्लावरची डिझाईन आहे. मोतीचूर नेकलेस आहे, एकदम सुंदर डिझाईन आहे. पॅटर्न पण एकदम सेम आहे. जर तुमच्याकडे राणी पॅटर्न आहे हा लेअर लेअर मध्ये जर कोणाकडे राणी हार असेल आणि वेगळा तसाच पॅटर्न हवा असेल तर एकदम छान आहे असा. ऍडव्हान्स पॅटर्न म्हणला तरी चालेल तुम्हाला. युनिक डिझाईन्स आहे. ओके, हेवी पण आहे. आणि हा कितीचा जाईल? हा 40 ग्रॅमचा 40 ग्रॅमचा. हा 26 ग्रॅमचा आहे. 26 ग्रॅमचा आहे. ओके, 4.5 तोळ्यापर्यंत तुम्हाला आणखी याच्यात भरगत हवा असेल तर मिळून तरी जाते. मिळून सुंदर डिझाईन, एकदम सुंदर आहेत दिसते. आपल्याकडे. ओके, हा 26 ग्रॅमचा आहे. 26 दुरून ग्रॅमचा. पण बघा एकदम छान दिसतो 26 ग्रॅमचा पण. तर याच्यामध्ये जर तुम्हाला हेवी मध्ये हवा असेल ना तर हेवी मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा मध्ये आपले बघा कोल्हापुरी साज आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थात मेन अलंकार म्हणतो आपण. हो, सगळ्यात फेमस डिझाईन आहे आणि कोल्हापुरी साज नावाप्रमाणेच कोल्हापूरचा आणि कोल्हापूरच्या अंबाबाईची गळ्यात जो असतो हाच साज त्यांच्या गळ्यात सुद्धा आहे. ओके. पूर्ण ह्याचं जे बघितलं हे सगळं एकदम हँडवर्क आहे एकदम पूर्ण हे सगळं दोरीने ओवलेले सगळं ओके. सगळं हा गाठून पण बघा घेतलेलं आहे. मस्त असा कोल्हापुरी साज तुम्हाला मी प्रत्येक वेळेस 1 ग्राम गोल्ड मध्ये आपण नेहमी बघितलेला आहे. तर हा रिअल गोल्ड मध्ये कोल्हापुरी साजचा प्रकार एकदम सुंदर आणि जो आपल्या कोल्हापुरीचा फेमस आहे कोल्हापुरी साज हा एकदम सुंदर आहे. हा दिसायला पण एकदम छान आहे आणि एकदम भरगच्च दागिना आहे. हा पूर्ण एक दागिना घातला तरी असा सफिशियंट आहे. खूप. आणि एकदम टेम्पल मस्त. मुळे ह्याची जो डिझाईन आहे ते एकदम जास्त व्हिजिबल असं शो होते शो टेम्पल होते, मुळे. बरोबर. आणि हा किती तोळ्याचा आहे? हा साधारण 118 ग्रॅम आहे. 118 18 ग्रॅमचा. तोळे. ओके, वा, मस्त. पूर्ण भरीवच आहे 18 तोळ्याचा. पूर्ण भरीवच आहे. त्याचे ब्रॉचेस वगैरे बघतात किंवा जी मनी पूर्ण असे जाड आणि भरीव जाड आहेत आणि सगळे. भरीव आहे. पेंडेंट सुद्धा याचं असं एकदम मला बघायला भरीव आहेत आणि सगळे असे त्याला सेमी प्रिशियस कुंदन स्टोन लावलेले. मस्त. आणि ह्यामध्ये सिंगल पण आहे ना? ह्याच्यामध्ये सिंगल लेअर बघायचं तुम्हाला 800 मध्ये भेटेल तुम्हाला. ते सिंगल पण मध्ये आहे. तर तुम्हाला सिंगल मध्ये हवा असेल ना तर सिंगल मध्ये पण तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला एकदम छान 7 आहे. तोळ्यामध्ये भेटेल आणि 6 पेंडेंट पण तोळ्यामध्ये. थोडस युनिक आहे असं सगळे हा. साबदाना मणी जे आहेत बरोबर आहे. ते सगळं लावलेले आहेत. पेंडंट पण युनिक आहे, एकदम छान आहे असं मस्त. आणि ह्याच्यावरती बघितलं तर सगळे शुभचिन्ह ह्याच्यावरती त्याचं प्रतीक आहे. शुभचिन्ह ह्याच्यावर काही कारागिरी मस्त. केलेली आहे सगळं एकदम म्हणजे सुंदर. झाड फुलं फिनिशिंग पण पानं एकदम ते सुंदर सगळं. आहे. आणि हा जो आहे तो आणि हा आता एक न्यू असा चोकर टाईप आलेला आहे. वाव,
पूर्ण शॉर्ट मध्ये, हे दोन्ही लॉंग झाले आणि हा. ह्याच्यामध्ये हा तुम्हाला शॉर्ट मध्ये बघायला भेटतो. हा पण त्यातलाच प्रकार आहे का? हा पण हा कोल्हापुरी साधाच आहे, आपण वाव, शॉर्ट मध्ये शॉर्ट पण मध्ये तुम्हाला कोल्हापुरी बघायला साज. भेटतो. मस्त. आणि हा किती तोळ्याचा जातो? हा साधारण 7 तोळ्याचा आहे. 7 तोळ्याचा. 7 तोळ्याचा. वाव, आपण हा हेवी दिसतोय खूप. हेवी म्हणजे हा पूर्ण भरीवच आहे. नाही 7 तोळ्यापेक्षा हेवी दिसतोय हो, असा बघायला दिसायला. गेलं तर हा जास्त 100 ग्रॅमचा असं हा, वाटतो. एकदम मस्त आहे. हे आवळा मणी आहे, त्याचं जास्त आवळे मणीचं जास्त काम असतं. ते प्रत्येक साबणाला लेअरला वेगळं काम आहे ना? प्रत्येक लेअरला पूर्ण आणि वेगळं पॉलिश सुद्धा आहे. आणि जसं काम पेंडंटचं जसं वेगळं पण खूप पॉलिश पण सुंदर आहे. आहे. एकदम सुंदर आहे. कोल्हापुरी साज तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलाच आहे आणि कोल्हापुरी साज हा ट्रेडिशनल दागिना आहे. त्याच्यासोबत ही वज्रटीक म्हणतात ना? वज्रटीक. वज्रटीक हा पण एक ट्रेडिशनल दागिना आहे. त्याच्यासोबत मोस्टली घातला जातो. तर हे पण त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे कसं असतं, किती म्हणजे कितीपर्यंत जाईल हे? टोटल आणि याची डिझाइन पण बघा एकदम टोटल छान आहे. 35 ग्रॅम्स मध्ये याचं वेट आहे 35 ग्राम मध्ये. हो. ओके. आणि ह्याचं म्हणजे मॅचिंग इयरिंग्स पण भेटेल. ह्याचं Earrings स्पेशालिटी पण म्हणजे गादीवरती पण ओव्हलिंग बनवतात, असं त्याचं ओके. स्पेशालिटी आहे. ह्या 2 प्रकार आहेत. एक गादी वज्रटीक येतात आणि एक लाखी भरीव मध्ये पण येऊन जातो पूर्ण तुम्हाला. ओके. त्याला हे matching असे इयरिंग्स आहेत earrings आहेत. असे. वाव, सुंदर. एकदम छान. जी डिझाईन ह्याच्यावरती आहे तीच डिझाईन इयरिंग्स टॉप्स वरती वरती पण आहे. विथ इयरिंग 3.5 मध्ये. विथ इयरिंग 3.5 तोळा. हम्म. मस्त. तर हे पहा, विथ इयरिंग्स तुम्हाला हे 3.5 तोळ्यामध्ये पाहायला मिळेल. एकदम लाईट वेट आहे. दिसायला फक्त हेवी आहे, पण असं हातात घेतला एकदम लाईट वेट आहे आणि Lightweight. सुंदर अशी ट्रेडिशनल डिझाईन आहे. आणि म्हणजे ही पण ऍक्च्युली भरपूर जुनी डिझाईन आहे. हो, म्हणजे पहिल्यापासून चालत आलेली. कोल्हापूरच्या साईडचेच आहेत ही पण. हा. जसं कोल्हापुरी साधे तसंच त्याच्यावरतीच ऍक्च्युली घालतात. बरोबर. तर हे आपलं गोका किंवा टेम्पल फिनिशिंग मध्ये लॉंग नेकलेस आहे असं. ओके. विथ पेंडंट आहे, पूर्ण होडीगट पेंडंट आहे. टेम्पल फिनिशिंग मध्ये टेम्पल मध्ये गेरू पॉलिश मध्ये. केरू polish. टोटल ह्याच्यावरती जो गेर असतो 3दा आपण रिपॉलिश वरती ते थर चालवतो, म्हणजे त्यांनी की ते निघू नये म्हणून, खराब होणे म्हणून. खराब होऊ नये म्हणून. तसं हे एक चोकर आहे. नेकलेस मध्ये चोकर एक 3 तोळ्यामध्ये हे चोकर तुम्हाला येऊन 3 जातं. तोळ्यामध्ये. येस. हा. एक कोटा स्टोन यूज केलेलं त्याच्यावरती, म्हणजे एक चांगलं सेमी प्रिशियस स्टोन यूज केलेलं असतं. ओके, हे वरती अडकलंय. Yes. झालं निघाल. हे पण छान आहे. 3 तोळ्यामध्ये तुम्हाला हे चोकरचं पॅटर्न पाहायला मिळतील हा. आणि अशी भरपूर व्हरायटी आहे. हो. हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवलेत त्यांनी. तर असे भरपूर चोकरचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि हा हार जसं दादांनी दाखवला एकदम मस्त आहे. पेंडंट एकदम सुंदर भरीव आहे अट्रॅक्टिव्ह भरीव पेंडंट आहे आणि तुम्ही मोराची डिझाईन पण बघू शकता मध्ये. मस्त अशी डिझाईन आहे, सुंदर लेअर आहेत आणि त्याच्यावरती अशी घुंगरू पण गोमण्यांची आहे. वगैरे डिझाईन सुद्धा केलेली आहे सगळी, अशी तुम्ही बघू शकता. वाव, मस्त आहे, एकदम किरण छान. मणी वगैरे सगळं असे यूज केलेलं. आणि हा जो आहे हा ऍक्च्युली ह्या दोन्हीचं ऍक्च्युली मिक्स कॉम्बिनेशनच आहे. म्हणजे याच्यावर ओके. पण लक्ष्मीची प्रतिमा आहे, ह्याच्यावरती पण लक्ष्मीची प्रतिमाच आहे. पूर्ण हा अखंड सेटच आहे, शॉर्ट आणि लॉंग लॉंग मध्ये. दोन्हीचा. वाव, मस्त, एकदम सुंदर. आणि पेंडंटचं पण डिझाइन पण एकदम Yes. मस्त डिझाईन आहे. असं इकडं असे लक्ष्मीचे असे त्याच्यावरती हा, डिझाईन्स प्रतिमा आहे, केलेले आहेत, एकदम प्रतिमा आहेत. बरोबर. वाव. ह्याच्यावरती पण सेम तसंच आहे, वरच्या ह्याच्यावर पण हा, वरती पण सगळ्या ह्याच्यात लक्ष्मी आहे ना? लक्ष्मीची प्रतिमा आहे. हो. वाव, एकदम सुंदर. हा पूर्ण सेट एकदम हम्म. कंबो सेट असल्यासारखं. येस, कॉम्बो सेट आहे. जर तुम्हाला जर दोन्ही मध्ये बघायला गेलो ना, हा. तर हे दोन्ही तुम्हाला साधारण एक 9 तोळ्यापर्यंत जातात. हो का? Yes, दोन्ही 9 तोळ्यामध्ये. दोन्ही मिळून 9. मग हे 3 तोळे आणि हे 7 ते 7 7 तोळ्यामध्ये तुम्हाला बसून जातं. आणि तुम्हाला थोडं कस्टमाइज काय करायचं असेल, म्हणजे थोडस कमी मध्ये. आता हे 3 लेअर आहेत, तुम्हाला हे 2 लेअर 2 किंवा मध्ये. वाढवायचं असेल 4 लेअर्स मध्ये, का पेंडंटची साईज थोडी छोटी करायची असेल, अच्छा. ते आपण करून देऊ शकतो. Customize किंवा याची करून मॅचिंग तुम्हाला इन फ्युचर इयरिंग्स पण बनवायचे असेल तर ते पण आपण बनवून बनवून देऊ देतो. शकतो. हे सुद्धा आपल्याकडे रेडीमेड असतातच. युनिक पीस एकदम लेअर मध्ये वाव, झालर काम आहे सगळं त्याच्यावर, पूर्ण भरून आहे ना हा? पूर्ण भरीव आहे. हा किती पूर्ण तोळ्याचा आहे? झालर वर्क आहे. त्याचं टोटल वेट आहे ना 5.5 तोळ्यामध्ये तुम्हाला येऊन जातो. 5.5 तोळा. 5.5 तोळ्यामध्ये वाव, एकदम सुंदर. असं घातलं की एकदम असं म्हणजे दुसरं काही घालायची दुसरं काही गरजच गरज पडत नाही. शॉर्ट मध्ये. तर ही डिझाईन एकदम सुंदर आहे. ओके, ह्यामध्ये याच्यात कमी थोडं- मध्ये पण आहे. 3.5 पासून सुरुवात आहे. ओके, 2.5 तोळ्यापासून Yes, सुरुवात आहे yes. याच्यामध्ये. पण येऊ शकतो, 4चा पण. लेअर जशा कमी होतील जसे तुम्ही लेअर कमी पदर कमी करणार ना, तसं त्याचे तसे ग्रॅमेज पदर आपल्याला कमी सुद्धा करता येतं किंवा वाढवता सुद्धा येतात. वाढवता सुद्धा येते. वा, मस्त, खरंच छान आहे, Yes. खूप सुंदर.
लॉंग नेकलेस आहे, ह्याच्यावरती कोयरीची डिझाईन्स केलेले आहेत. पूर्ण लॉंग नेकलेस आहे हे. पूर्ण जाड पट्टी आहे बघायची. पेंडंट सुद्धा खूप असं पेंडंट पण हेवी एकदम. डीप कार्विंग मध्ये बनवलेले आहे टोटल. त्याच्यातले स्टोन ते कोटा स्टोन quality कोटा स्टोन आहे. कोटा stone आहे. त्याची चांगली आहे स्टोनची. आणि डिझाईन पण बघा एकदम Yes. छान डिझाईन आहे. प्रत्येक लेअरला अशी वेगळी डिझाईन तुम्हाला पाहायला तुम्हाला मिळेल. इथं फुलांची वगैरे डिझाईन्स ब्रॉच केलेले आहेत. मध्ये पण तुम्ही बघू शकता. एकदम मीना छान पण आहे. ह्याची जे मीना वर्क आहे त्याच्यावर पण एक फुलांची आकाराची आकाराची. डिझाईन बनवलेली आहे. इथं पण तसंच आहे. लॉंग मध्ये आणि हे थोडं 100 ग्रॅम मध्ये तुम्हाला येतं करता. 100 ग्राम मध्ये. येस. ओके. आणि हा नेकलेस छोटा हे शॉर्ट नेकलेस आहे. हे पण साधारण तुम्हाला 3 तोळ्यापर्यंत येतं. 3 टोटल तोळा. ह्याला फुलांची वगैरे डिझाईन्स केलेले आहेत सगळे. एकदम असं डेलिकेटेड डिझाईन्स आहे. म्हणजे काय करणार नाजूक आवडते. हे तुम्हाला तशी डिझाईन नाजूक आहे एकदम. नाजूक. आणि ह्यामधलेच पॅटर्न अजून एक हे आहे. सगळे तशामध्ये ह्यामध्येच पॅटर्न्स आहेत. ह्याचे पण तुम्हाला येऊन जातात. अशी मनेन वगैरेचे सगळे काम आहेत. साबदाना मनेंचे काम आहेत. पण आपण मग असे जे टॉप्स बघितले होते तशा टाईपच हे असे त्याचे फुलांचे असे टॉप्स आहेत. बरोबर आहे. जे आपण खाली सिंगल बघितला होता ते सगळे येस असेच. येस येस. आणि पूर्ण भरीव आहेत. असं बरी बरोबर आहे. दबणार वगैरे पण नाही. कशा डीप कार्विंग मध्ये बनवलेले टोटल सगळे. आणि हा हार पण बघा येस. एकदम हे लॉंग मस्त नेकलेस आहे. आहे. डिझाईन पण अशी एकदम युनिक डिझाईन आहे. पेंडेंट सुद्धा बघायला मिळते असं आणि घातल्यावर पण एकदम खूप मस्त भरून दिसते. दिसतो. हो. बरोबर. आणि मोराची डिझाईन खूप पण भरून एकदम दिसतो. सुंदर आहे. पेंडंट पण एकदम छान आहे. डिझाईन जे पॅटर्न होडी गाठ पेंडेंट सारखी त्याला डिझाईन आहे थोडी. हा 7 तोळ्यामध्ये तुम्हाला येऊन जातो. 7 तोळ्यामध्ये 73 ग्रॅम मध्ये त्याची टोटल आहे ना 18 इंची लेंथ आहे टोटल. 18 इंच लेंथ. हा पेंडेंट पर्यंत त्याची 18 इंची लेंथ आहे. ब्रायडल सेट आहे ना हा. येस. मस्त. हा एक बकुळा हार मधला जो आपला ट्रॅडिशनल बकुळा हार तो दाखवला त्याच्यातलाच हा टेम्पल मध्ये बकुळा हार बनवलेला आहे. फुलांची साईज थोडी मोठी आहे. हा. हे जे स्टोन वापरलेले आहेत हे कोटा स्टोन मध्ये कोटा स्टोन वापरलेले त्याच्यामध्ये जे बॉल्स आहेत ते पण साधारण तुम्हाला नेकलेस पूर्ण हा 8 तोळ्यापर्यंत जाईल. ओके. 8 तोळ्यामध्ये 3 लेअरमध्ये 3 लेअर मध्ये. वाव मस्त. तर हा बघू शकता टेम्पल मध्ये बकुळी हार आहे जो आपण गोल्ड मध्ये बघितला होता एकदम प्युअर मध्ये. तर हा टेम्पल मध्ये येतो आणि हा ब्रायडल सेट आहे. ब्रायडल सेट आहे पूर्ण. एकदम छान आहे असा ब्रायडल सेट. वेअर केल्यानंतर पण तो पूर्ण दिसतो. राहणार आहे. म्हणजे एकदा घातलं की दुसरी काही तुम्हाला ज्वेलरी घालायची गरज गरजच नाही. नाही पडणार. असं एकदम पूर्ण जाड आणि भरी हेवी मध्ये मस्त. हेवी आहे. त्याला मॅचिंग इयरिंग्स पण दिलेत आपण. झुमके दिले. झुमके. झुमके त्याला कसं गोल्स टू इझिली होऊन जातात. दिसायला पण छान दिसतो. दिसायला छान दिसतात. कारण विथ इयरिंग्स बघून हे साधारण आपल्याकडे 12 तोळ्यापर्यंत हे तुम्हाला बसून जातं. ओके. 12 तोळ्यामध्ये हा. बसून जाईल. 120 ग्रॅम मध्ये बसून जातं तुम्हाला. सगळे अँटिक रजवाडीमध्ये. नेकलेस आहेत. आणि हे long अँटिक मध्ये. रजवाडीमध्ये किती पासून सुरुवात आहे? जर बघायला गेलो मॅडम जर तुम्हाला ह्याच्यामध्ये घेतलं हे लॉंग आहे हे तुम्हाला 5 तोळ्यापासून तुम्हाला विथ इयरिंग्स बसून जातं. अच्छा. विथ इयरिंग्स 5 5 तोळ्यामध्ये. तोळ्यापासून पुढे तुम्हाला येऊन जातं. हे सगळे कुंदन स्टोन्स आहेत लागलेले ह्याच्यात. आणि ह्याच्यात जसं सिल्वर फॉईल त्याच्यावरती हे कुंदन बसवलेलं असं साईडने त्याला 24 कॅरेटची प्लेटिंग केलेली असते. जेणे की हे जे शाईन होत आहे अच्छा. ते रिझन्स मुळे शाईन होतात. आणि खूप सुंदर आहे दिसायला. नक्षीकाम हा एकदम मस्त आहे. आणि पेंडंट पण एकदम सुंदर आहे. ऑक्सिडाइज डिझाईन आहे. आणि जे सेलिब्रिटीज वगैरे जे आता वेअर करतात हे ट्रेंड आहे. तर अशा टाइप मध्ये ते सुद्धा वेअर करतात. बऱ्याच जणांना ना असं गोल्ड पूर्ण आवडत नाही ते. आणि ते आता घालतात पण किंवा हे पण प्रिफर करतात. कसं थोडंसं युनिक झालं आणि हा. हे थोडी प्रीमियम टाइप ज्वेलरी पडते. प्रीमियम टाइप. जे ते ती अजून कॉस्मिक हे एक रेग्युलर पॅटर्न झालं. हे थोडंसं प्रीमियम आहे. आणि युनिक हे आहे. वाला हे पण तसं शॉर्ट आहे. हे तुम्हाला 100 ग्रॅम मध्ये येतं कारण हे खूपच असं ब्रॉड मध्ये तुम्हाला येऊन जातं. एकदम भरीव आहे. भरीव मध्ये. कानातले पण असे एकदम मोठे आहेत. हेवी मध्ये. हे बघू शकता 100 ग्राम मध्ये आहे. Yes. एकदम छान असं हेवी लुक आहे. एकदम मस्त. सगळं रेजवाडी पॅटर्न मध्ये Yes. तुम्हाला गोल्डची ज्वेलरी पण पाहायला मिळेल. हे पण जर घातलं ना पूर्ण सफिशियंट गरजच तुम्हाला नाही लॉंग दुसरं घालायचं काही. वगैरे घालायची गरजच नाही पडणार. एवढं ते भरीव आहे. एवढं तुम्हाला ते भरून दिसतं पूर्ण तुम्हाला. बरोबर आहे. आणि हा एक हार त्याच्यामध्ये पण लॉंग नेकलेस आहे अँटिक मध्ये 7 तोळ्याचा आहे विथ इयरिंग्स आहे. विथ इयरिंग्स.
झुमकीमध्ये आपण दिलेले आहेत टोटल. जे ह्याला फ्लॉवरचे जे डिझाईन्स केलेले आहेत त्याचप्रमाणे टॉप्सला पण तेच डिझाईन तेच यूज design. केलेली आहे टोटल. येस. मस्त कलेक्शन, एकदम मस्त. आणि तुम्ही सगळं युनिक कलेक्शन पाहतायत. स्टोर नवीन लॉन्च झालेलं आहे, सगळं कलेक्शन नवीन आलेलं आहे. तर एकदम सुंदर दिसतंय हे पण. वाटलंच तर एकदा लावून दाखवतील मॅडम तुम्हाला हे. ओके चालेल. हा पण शॉर्ट मध्येच आहे. छान हा एक मस्त. एकदम हाईट सुंदर. प्रिटी दिसतो. असे वेगळे त्याला कलर हा. स्टोन आहेत, बेबी पिंक कलर स्टोन आहे, मोती आहेत, एमराल्ड सारखे आहेत, मोसोनाइट्स आहेत सगळे. एकदम असं लुक वेगळा दिसतो ह्यातला. शॉर्ट मध्येच आहे आणि लाईट वेट आहे. 47 ग्रॅम्स मध्येच तुम्हाला. अच्छा, 47 ग्राम. येस. इयरिंग्स पण आहेत. इयरिंग्स तुम्हाला एकदम नको सुंदर. असेल तर विथ आपण इयरिंग्स आहेत कट करू शकतो. इयरिंग्स नको असेल तर आपण फक्त नेकलेस पर्यंत मिळून जाईल तुम्हाला. असं दिसल्यानंतर त्याचा पूर्ण लुक चेंज होईल. चेंज होत जातो. जेव्हा वेअर करू तेव्हा यामध्ये पूर्ण रजवाडी स्टाईल मध्ये आहेत. मध्ये पूर्ण जे रजवाडी पिंक स्टोन आहेत ते सेमी प्रेशियस स्टोन आहेत. त्याच्या साईडला जे स्टोन व्हाईट मध्ये आहेत ते मोझोनाइट स्टोन आहेत. ओके. त्याच्यामुळे त्याची चांगली ग्लेज पण वाढते, ग्लेझिंग शायनिंग वाट. शाईन पण वाटते. आणि तुम्ही पहा, एकदम मस्त दिसतोय दुरून पण, एकदम छान. आणि दुरून पण एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतोय, मस्त दिसतोय. असा घातल्यावर पण सुंदर दिसतोय. असा तुम्ही एकदम शॉर्ट मंगळसूत्र आणि एवढा हार जरी घातला ना कोणत्याही कार्यक्रमात एकदम छान दिसेल. हे पण लॉंग नेकलेस एकदम ब्रायडल सेट साठी पण तुम्ही यूज करू शकता. जे न्यूली ब्राईड आहेत, कपल्स आहेत, ते असे घेऊ शकतात. अशा याच्यामध्ये एकदम राजवाडी डिझाईन आहे. ह्यात पूर्ण कंठीमणी पण यूज केलेले आहेत. हा, पिंजरा येस. मस्त. पेंडंट मस्त आहे एकदम. व्हर्टिकल जे आपल्या अष्टपैलू मणी आहेत हा. त्याच्यामध्ये अँटिक मध्ये याचं पॉलिश केलेलं आहे. ओके. आणि किती तोळ्याचं जाईल हा? टोटल 113 ग्रॅम, म्हणजे तेवढं 13 ग्रॅम. 113 ग्रॅम आहे. 113 तोळ्यामध्ये तुम्हाला येऊन जातं. इयरिंग्स पण आहेत 13 तोळ्यामध्ये. इयरिंग्स पण एकदम जाड आहे, तुम्ही बघू शकता. एकदम ब्रॉड आहे. डिझाईन सुद्धा त्याच्या एकदम मायक्रो मध्ये वर्क केलेलं. एकदम मोझोनाइटचे जे सेटिंग्स आहेत ते एकदम ह्याला मायक्रो लेवल मध्ये केलेली आहे. एकदम सुंदर. येस. ब्रायडल सेटच आहे. येस. आणि हा वाला जो आहे तो हे पण तशामध्येच आहे, ऑक्सिडाइज मध्ये. खूप सुंदर ब्रायडल सेट आलेले तिथं. कलेक्शन खूप सुंदर आहे ब्रायडल सेट मध्ये. जर तुम्हाला गोल्ड घ्यायचंय पण वेगळं कलेक्शन पाहायचं असेल तर पुना गाडगे ज्वेलर्स कात्रज मध्ये तुम्ही जर हे नवीन लॉन्च झालेलं स्टोरेज, इथे तुम्हाला सगळं नवीन कलेक्शन पाहायला मिळणार आहे. आणि हा नेकलेस आहे ना? येस. हा तुम्हाला जो मोठा वाला आहे तुम्हाला 7 तोळ्यापर्यंत पडतो. 7 तोळ्याचं वेट आहे. ओके. आणि हा जो आहे 44 ग्रॅम्स, म्हणजे 4.5 तोळ्यामध्ये तुम्हाला हा येऊन जातो शॉर्ट मध्ये. 4.5 तोळ्यामध्ये. मस्त. तुम्हाला त्याच्या कानातले पण मोठ्या ह्याला मिळून जातात. एकदम मॅचिंगच आहे पेंडेंटला. चांदबाली कसे होते आपले हा, तसे चांदबाली टाईप आहे. इयरिंग्स दिलेले आहेत. पेंडेंट सुद्धा मॅचिंग आहे त्याला पूर्ण मोसोनाइट आणि त्याच्यावरती पूर्ण 22 कॅरेट HUID हॉलमार्क सगळं असणार. अच्छा, हॉलमार्क सहित आहे. हा, आपले प्रत्येक जे ज्वेलरी आहे ते HUID हॉलमार्कच दिसतात. ओके. त्याच्यावरती मागं तुम्हाला पाठी मागं तुम्हाला हॉलमार्क वगैरे सगळं येऊन जातं.